अक्षरा फोन का उचलत नाहीये? काय हो मोठे मालक, काय झालं? कुठे काय? नाही म्हणजे लई टेन्शन मध्ये दिसताय. कुणाला मागाधरनं फोन करताय हो? मी कुणालाही फोन करेन. तुझा काय संबंध आहे? ते करा हो तुम्ही, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण मग तुमचा चेहरा असा का झालाय हो? चेहरा असा झालाय म्हणजे एरेंडल पिल्यावानी. तू समोर आलीस ना, आणखी कसा होणार? लई आनंद झाला आहे ऐकून. आनंद होण्यासारखं काही बोललेलो नाहीये मी. तसं नाही हो, पण आमच्या येण्यानं अजून भी तुम्हाला फरक पडतोय हे ऐकून लई आनंद झालाय. तुझ्या असण्यामुळे तर वाटोळ झालंय माझ्या घराचं. ते काय आमच्या असण्यामुळे नाही झालं. मग कशामुळे झालं? तुमच्या हट्टामुळे झालंय. तुम्ही जर आमच्याशी नीट वागला असता तर नसतं झालं वाटोळ. तुम्ही ना आमची किंमत ठेवली ना आमच्या प्रेमाची. ही प्रेमाची टिमकी वाजवणं कधीतरी बंद कर ना. तू जे वागतेस माझ्याशी त्याला प्रेम समजत असेल ना तर मूर्ख आहेस तू. आम्ही मूर्ख होतो म्हणून तुमच्यावर प्रेम केलं, नाहीतर राज्य केलं असतं. राज्य तर करतेस ना. चांगली जुलमी राजवट चालू आहे तुझी. तू काय वागतेस ते मला कळत नाही असं समजू नकोस. हे समजत थांबलं असतं तुम्ही जरा समंजसपणा दाखविला असतात तर. पण नाही, तुम्ही आम्हाला लाथाडलत, त्याचीच फळं आहेत ही. अरे बाबा जातो संध्याकाळी. संध्याकाळी नाही, आत्ता जा. आधीच खूप उशीर झाला, आता जास्त उशीर करू नका तुम्ही. असं का काय तुम्ही काय येडं उचललाय का काय? कसला? आमच्या दोघांची भेड घालून द्यायचीच असं? हो, हवं तर तसंच समजा. वहिनी जोवर घरी येत नाही ना तोवर माघार नाही. तुम्ही जा बरं भाऊजी. तुमच्या ना डोक्यावर बसल्याशिवाय तुम्ही जाणार नाही हे माहित होतं मला. तुम्ही सगळे नवरे सारखेच असता. कुठलंही काम सांगितलं तर लगेच करणारच नाही. आज करतो, उद्या करतो, मग करतो, संध्याकाळी करतो असं बोलता आणि सगळी कामं पेंडिंग ठेवता. ते काय नाही, आज तुमचा आणि वहिनीचा विषय मार्गी लागलाच पाहिजे. आज भांडण मिटलंच पाहिजे. भाऊजी मिटलंच पाहिजे. काय करतोयस? तुम्ही ना कधी कुठलं काम तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय करतच नाही भाऊजी. आजच जायचं, अजिबात टाळायचं नाही भाऊजी. जातो थांबा, आजीचा फोन आला तेव्हा. हा 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती. बोल. गप गुमान सांगते ती ऐक. काय सांग तर. गाडी काढ. आणि काय नाही, गाडी डायरेक्ट सुनबाईच्या घरला घेऊन जा. बोल तिच्याशी, भांडण मिटव, तिला गाडीत बसव आणि डायरेक्ट घरी घेऊन ये. काय हे बस झालं रे आता. हे घरची लक्ष्मी घरला परत यायला पाहिजे. अगं सगळ्यांनी फैसला ऑन द स्पॉट केलाय का काय? काय हेच मास्तरीन बाईसने घराकडे घेऊन यायचं. हा मग काय तर, किती दिवस पोरीला माहेरी ठेवायचं? अरे बरं दिसत नाही हे. नवरा बायकोचं भांडण एवढं वाढवायचं नसतं. थोडक्यात गोडी असते. विषय थोडक्यात संपवायचा. तू काय म्हणतोस ते विषय हार्ड करायचा नसतो. या अगं कळतंय मला. हा कळतंय पण वळत नाही. जा आता, लय विचार करत बसू नको. तिची माफी माग, तिला म्हणव आणि लवकर घरला परत घेऊन ये. जा जा, वेळ काढू नकोस. ठेवते मी फोन. काय झालं भाऊजी? काय तुमचं जे म्हणणं आहे तेच आजीचं बी आहे. सगळ्यासनी असंच वाटतंय मास्तरीन बाईसने घराकडे घेऊन यावं. आम्हा सगळ्यांना तर वाटतंच आहे, पण तुम्हालाही वाटतं ना वहिनींनी घरी यावं ते. बरं ओंकार, मी निघते, मला उशीर होतोय. काय चाललंय तुझं? उठता बसता सारखं त्या मोडलेल्या लग्नाचा विषय काढतेस. काय चाललंय? तो विषय जात नाही आमच्या डोसक्यातून. मांडवापातून आलेलं लग्न आमचं मोडलं, आम्हाला त्रास होणारच. तू कसला त्रास करून घेतेस? तू त्रास देतेस दुसऱ्यांना, आणि आताही तुला मला त्रास द्यायचा आहे म्हणून सारखा विषय काढतेस ना तो. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतोय, तू कितीही वेळा तो विषय काढलास ना तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाही. माझं नशीब चांगलं होतं म्हणून वाचलो तुझ्या तावडीतनं मी. तुम्ही कसले वाचताय हो? तुम्ही काय वाचला बिचला नाही. तुम्ही वाचला असता तसलं रडक्या तोंडाने इकडे तिकडे फेऱ्या मारत बसल्या असता काय. काय म्हणताय तुम्ही? तो तुमचा आवडता शब्द आहे. नागिनी सारखा इळका घालून बसल्या. मग आता या नागिनीच्या शेपटावर पाय दिल्यावर ही नागिन डंक मारणारच. तुला जो काही त्रास द्यायचा आहे तू मला दे ना. अक्षराला सोड, तिनं काही केलेलं नाहीये.
हो त्यानेच तर सगळं केलंय. आमचं लग्न मोडलंय त्यांनी. लई मोठी चूक केली. त्याची शिक्षा तर त्यांना भोगायला लागणारच. तुला शिक्षा द्यायची आहे ना, मला दे ना. तुला जे करायचंय ते माझ्या बरोबर कर. अक्षराला मध्ये का घेतेस? तुला जे हवं ते घे. पैसा, अडका, सत्ता, संपत्ती सगळं घे. अक्षराला घरी परत येऊ दे. पैसे अडक्याने काय होणार आहे हो? आम्हाला जे पाहिजे ते सुनबाईंना कवाच मिळालंय आणि यापुढं पण मिळत राहणार आहे. काय? सौभाग्य, संसार, नवऱ्याचं प्रेम. मग ते तुला या जन्मात मिळणार नाही. मग या जन्मात तुमची सून का या घरला परत येणार नाही. असं नको करू. अगे हे सगळं करून संसार मोडशील त्यांचा. मोडशील? संसार मोडलाय. हे बघा नोटीस घटस्फोटाची. तुमच्या लाडक्या सूनबाईंनी पाठवली आहे. त्यांना वेगळं व्हायचं. बाबा हे का उभे तिथे अजून? हे इथे का उभे? तुम्ही त्यांना जायला सांगा ना. ही नोटीस तर घ्या. मला नाही घ्यायची नोटीस. मी सांगितलं ना तुम्हाला, मला नाही घ्यायची नोटीस. अक्षरा, अक्षरा शांत हो जरा. हो शांत काय हो बाबा? तुम्ही ऐकलं ना ते काय म्हटले? असं का करताय तुम्ही? हे बघ, त्यांनी फक्त नोटीस आणली आहे. आपण बोलूया ना या नोटीसवर. खोट्या नोटीस बद्दल काय बोलायचंय आपण? मला नाही बोलायचं. हे बघ, आपल्याला काहीही माहिती नाहीये. मला माहितीये बाबा, माझे अधिपती असं नाही करणार. मला माहितीये. अगं मला असं नाही वाटत. पण मला वाटतंय ना, तुम्ही असं का बोलताय बाबा? मॅडम, तुमचे काय जे घरगुती वाद असतील ना ते तुमचे तुम्ही मिटवा. मला जाऊ द्या. त्या रजिस्टर्ड वरती सही करा. माझं काम होईल. प्रश्नच येते सही करायचं. मी नाही करणार आहे सही. अक्षरा, सही कर. वकिलांची नोटीस आहे. मी किती वेळा सांगू बाबा, मला नाही घ्यायची ती नोटीस. अगं असं करून चालणार नाही बाळा. नोटीस स्वीकारावी तर लागेलच ना. प्लीज नका घेऊ नोटीस. प्लीज बाबा, बाबा प्लीज नका घेऊ. ती आपली नाहीच आहे बाबा. बाबा आपली असूच शकत नाही ती नोटीस. प्लीज बाबा प्लीज. मॅडम, ही नोटीस तुमचीच आहे. अधिपतींची सही आहे त्याच्यावर. अधिपतींची सही आहे? हो हे शक्यच नाहीये बाबा. मला नाही पटत आहे. हे खोटं बोलतायत. मॅडम, ही नोटीस वाचा म्हणजे सगळं कळेल आपल्याला. माझं मला काम करू द्या. कृपा करून ह्याच्यावरती सही करा. मला जाऊ द्या प्लीज. बाबा प्लीज, मी नाही घेणार नोटीस. मला नको ही नोटीस. अक्षरा, अगं नाही नाही म्हणून काही बदलणार आहे का? बाबा, बाबा हे का करतेस? काय केलंस हे? आहे का? आता आम्ही काय केलं? हे काय आहे? हा? लिहिता वाचता येतं ना हो तुम्हाला? शिकलेलं व्हायचं ना तुम्ही. मग आम्हाला काय विचारता काय आहे म्हणून? बघा की काय आहे ती. कारण हे सगळं तुझं कारस्थान आहे. हो उठसूट काय हो? कारस्थान कारस्थान ऐकून घेतोय म्हणून अतिच करताय. तू अति करतेस आणि आज तर हद्द केलीस. ही नोटीस तू अहो, ही नोटीस तुमच्या सुनबाईंनी पाठवली आहे. त्यांनाही वेगळं व्हायचंय. जे काय बोलायचं ते त्यांना जाऊन बोला. अक्षरा, डायव्होर्सची नोटीस पाठवणं शक्य नाही. मग ही नोटीस काय आभाळातून पडली होय? वेड पांघरून पेडगावला जाऊ नको तू. तुला त्यांचा संसार मोडायचा आहे म्हणून करतेस सगळं. हे सगळं तू घडवून आणतेस. मला सगळंच ठाव आहे. मग आमच्याकडून काय वधवून घेताय होय? बाबा तुम्ही
का घेतलीत बाबा नोटीस? आई बाबा परत पाठवा ना ती नोटीस. मॅडम मी नाही परत घेऊ शकत आहे. नकोय बाबा ती नोटीस. इथे सही करा. बाबा नका करू प्लीज. बाबा ऐका माझं. बाबा नका ना करू. आई सांग ना त्यांना प्लीज नका करू बाबा. अक्षू बाबा प्लीज. बाबा नका ना करू सही प्लीज बाबा. अक्षू भुवनेश्वरी मॅडमचं काम म्हणजे कमाल आहे. आता काही खरं नाही ताईचं. आई अगं ताईला काय झालंय? एवढी रडते काय ती? अधिपती जिजू काही बोलले का परत एकदा? आणि आपण मी ऍडव्होकेट माने. ऍडव्होकेट कोणाचे? अधिपती सूर्यवंशी क्लायंट आहेत माझे. सॉरी पण मग तुम्ही इथे का आहात? नोटीस सर्व करायला आलो होतो. कुठली? डिवोर्सची. डिवोर्स नोटीस? हो दिली आहे मी नोटीस. माझं काम झालंय, मी निघतो. ही नोटीस पण घेऊन जा आणि परत येऊ नका. ताई अधिपती जिजूंनी नोटीस पाठवली डिवोर्सची. अगं माय गॉड. अगं ताई त्या अडाणी माणसाची हिम्मत कशी झाली तुला ही नोटीस पाठवायची? हुशार बायको चांगली बायको मिळाली आणि इथवर मजल गेली त्यांची. न डिवोर्स नोटीस पाठवली. लायकी तरी आहे का त्यांची? बस अधिपतींविषयी या शब्दात बोलू नकोस. ताई अगं काय झालंय तुला? त्यांनी तुला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे आणि तू परत त्यांचीच बाजू घेऊन माझ्याशी बोलतेस. अगं ताई झालं काय नक्की तुला? अगं ताई तुला कळतंय का? त्या माणसाने तुझ्या आयुष्याची वाट लावलीये. आधी तुला घराबाहेर काढलं आणि आता तर काय डिवोर्स नोटीस पाठवलीये. अगं ताई कसं होणार ग तुझं? बाबा मला सांग कसं होणार आहे सगळं? आपण सहन करतोय म्हणून हा माणूस आता वाटेल ते करायला लागलाय. मी खरं सांगू का? बोलू नये पण हे सगळं ताईमुळे झालंय. काय आपण पोलिसात तक्रार करायला गेलो होतो ना, तेव्हा त्यांनी चांगलाच धडा शिकवला असता त्यांना. पण नाही, नको तिथे ताई बरोबर चांगलं वागायला गेली. तुला खरं सांगू ताई, तू पोलीस तक्रार मागे घेतलीस ही खूप मोठी चूक केलीस. बघ आणि आता काय झालं. अगं तुझा नवरा संसार मोडायची भाषा करतोय ग. अगं ताई काय करतेस तू? डोळे उघड आणि बघ, नीट बघ. ज्याला तू जीवापाड जपलेस ना आयुष्यभर त्याने तुला लाथाडलंय. खरं नाहीये, खरं नाहीये. भुवनेश्वरी मी तुला शेवटचं सांगतोय, हे सगळं थांबव नाही तर जीव घेईन मी तुझा. थांबा. बाबा ग नाही ऐकून घेणार तुमचं आता. लय राग बघितला तुमचा. तुम्ही आमचं प्रेम बघितलंय आजवर. आता आमचा राग बी बघा. तुमच्या सुनबाईनी आमचं लग्न मोडलं, त्याची शिक्षा त्यांना भोगायच लागणार. अगं काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? आणि आज तर हद्द केलीस तू. खूप मोठी चूक करतेस तू. चूक तर तुम्ही केली आहे, आपलं ठरलेलं लग्न मोडून. कसलं लग्न? कुठलं लग्न? लग्न नव्हतं ते, फसवणूक होती. चारूचं रूप घेऊन फसवायला निघाली होतीस तू मला. माझं नशीब चांगलं म्हणून अक्षरा ऐन वेळेला तिथं आली. हा त्याचीच फळं आज भोगायला लागतात त्यांना. भुवनेश्वरी, अक्षराची यात काही चूक नाहीये.
तिला त्रास देऊ नको तू. मी तुला पुन्हा सांगतोय, तुझी चूक सुधार. चूक तुम्ही सुधारा. तुम्ही तुमची चूक सुधारली की आम्ही आमची चूक सुधारू. तुझ्यावर काडी मात्र विश्वास नाहीये माझा. हो, आमच्या अधिपतींची शपथ घेऊन सांगतोय तुम्हाला, आम्ही सगळं निस्तरू. आमचा संसार उभा राहिला तर आम्ही तुमच्या लेकाचा संसार मोडणार नाही. एकदम क्लिअर हिशेब आहे. जरा सुद्धा लाज वाटत नाही ना तुला? सौदा करतेस. ज्या मुलावर प्रेम आहे म्हणून छाती ठोकपणे सांगतेस त्याचा संसार मोडायला निघालीस. त्याचं सुख बघवत नाहीये तुला. माणूस आहेस का सैतान आहेस? प्रेमाचा दिखावा करतेस ना सतत. भावना शून्य बाई आहेस तू. भावना शून्य? हा, आमच्या भावनेला कुठे किंमत दिली हो तुम्ही? हा, सतत आम्हाला लाथडत आलात, नाही नाही ते बोलत आलात. आणि तुमच्या पाठोपाठ सुनबाई पण आम्हाला बोलायला लागल्या. हा, कुठवर सहन करायचो आम्ही? बाकी सगळं सहन केलं असतो आम्ही, पण आमचं लग्न मोडून त्यांनी लई मोठी चूक केल्या. त्याची शिक्षा तर त्यांना भोगायच लागणार. भुवनेश्वरी, मी तुला शेवटचं सांगतोय, हे सगळं थांबव. हा खेळ सुनबाईंनी सुरू केला होता, पण त्याचा शेवट आम्ही करणार. झालं तुमचं बोलून. आरडाओरडा करून झाला तर निघा तुम्ही. आम्हाला अधिपतींशी एकांतात बोलायचं आहे. तुझ्यासारख्या निष्ठुर बाईशी बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव भुवनेश्वरी, तुला जे हवंय ना ते मी नाही होऊ देणार. कधीच नाही होऊ देणार. शक्य नाहीये. माझे अधिपती असं करू शकत नाहीत आई. अगं, तुझे अधिपती असं करूच शकत नाहीये असं म्हणायचंय तुला? अगं ताई, हे पेपर्स बघ जरा. स्पष्टपणे लिहिलंय सगळं ह्याच्यामध्ये. हे बघ, साईने त्यांची ह्याच्यावरती. नाही बघायचे ते पेपर्स. मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाबा, नोटीस नका घेऊ म्हणून. का घेतली तुम्ही? मी घेतली, पण त्यांनी ती पाठवली. अधिपतींनी नोटीस पाठवणं शक्यच नाहीये बाबा. अगं ताई, काय झालंय तुला? वेडी आहेस का ग तू? हे बघ, स्पष्टपणे लिहिलंय. का तुला वाचता येत नाहीये का? मला नाही बघायचंय ग. आणि सांग ना, लिहिलंय सारखे सारखे का दाखवते मला पेपर्स? ताई, ह्या सगळ्याकडे पाठ फिरवून सत्य बदलणार नाहीये. हे सत्य नाहीये इरा. अगं ताई, तुला इरा, गप्प बस. काही बोलू नकोस तू. अक्षु बाळा, रडू नकोस तू. शांत हो आधी, शांत हो. अजिबात रडायचं नाही. नाहीतर काय, अशा माणसासाठी ही रडते की ज्याला हिची अजिबात किंमत नाहीये. अगं अक्षरा, कधी तुझ्या डोक्यात प्रकाश पडणार आहे? त्यांना नकोयस तू त्यांच्या आयुष्यात. जरा प्रॅक्टिकली विचार कर. अगं, किती काळ रमत राहणार आहेस तू? त्यांनी डिवोर्स नोटीस पाठवली आहे ना, त्यातच सगळं आलं. झालं, संपलं सगळं. तुझ्या मनातल्या आशेला जर अजूनही सुरुंग लागला नसेल ना, तर तुझ्यासारखी मूर्ख तूच. असं झालंय का आता? बस झालं. झाली तेवढी शोभा पुरे झाली. बस बस झालं सगळं. झाली तेवढी शोभा पुरे झाली. बस बस झालं सगळं. सगळं नाही संपलंय. असं लग्न नाही मोडू शकत. अगं, ते मोडलंय त्यांनी ऑलरेडी. नाही मोडलंय बाबा. हे सगळं मला मान्य नाहीये. अगं, पण हे पेपर, माझा नाहीये विश्वास या कागदांवर. कागद आहे ते. माझं आणि अधिपतींचं प्रेम आहे एकमेकांवर. आमचं मनाचं नातं आहे. 7 जन्मांची साथ द्यायचे आम्ही वचन दिले एकमेकांना. आम्ही देणारच आहात एकमेकांना. 7 जन्म ताई, 7 जन्म सोडून दे. तुझ्या नवऱ्याने ह्याच जन्मात तुझी साथ सोडली, हे लक्षात घे. असं नाही होऊ शकत.
मला नाही पटत हे, मला नाही पटत आहे. ताई अगं आता आता अजून काय तुला बघायचंय? म्हणजे पटेल तुला हे सगळं? फोन करायचा आहे अधिपतींना, फोन करायचा मला. मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचंय. अक्षू